साई लीला, एक आध्यात्मिक सहवास. देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोक हिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. नाशिक वसंत व्याख्यानमाला. शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचं यंदा डिजिटल आयोजन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरात सुरक्षित रहा आणि टीव्ही दूरचित्रवाणीवर अभ्यासपूर्ण व्याख्यानांच्या ज्ञानकुंभाचा रसस्वाद अनुभवा. दिनांक 1 मे ते 31 मे 2021 पर्यंत दररोज सायंकाळी 7:10 साई लीला चॅनलवर विविध विषयांवरची व्याख्यानं ऐका. व्याख्यानांचं पुनःप्रक्षेपण दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून ओम साई लीला टीव्ही लाईव्ह स्ट्रीमिंग. भेटला स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. नमस्कार रसिक श्रोतेहो, आपलं सर्वांचं नाशिक वसंत व्याख्यानमालातर्फे हार्दिक स्वागत. स्मृती व्याख्यान स्वर्गीय डॉक्टर V.म. गोगटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचे आपले वक्ते ॲडव्होकेट भानुदास शौचे हे आपल्यात उपस्थित आहे. मालेचे अध्यक्ष श्रीकांतबेनी पण उपस्थित आहे. यांचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. स्मृती व्याख्यान स्वर्गीय डॉक्टर V.म. गोगटे आज 28 मे, त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती 129वी जयंती, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जन्मशताब्दी निमित्त याविषयी म्हणून ते नेताजी आणि सावरकर याविषयी ते आपल्यात आजचे 28वे पुष्प गुंफणार आहेत. मी सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की स्वर्गीय डॉक्टर V.म. गोगटे यांच्या प्रतिमेचं पूजन करावे, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याही प्रतिमेचं पूजन करावे. देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोक हिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला. तशीरपणा, तत्वनिष्ठा, ध्येयनिष्ठा, राष्ट्रभक्ती, नियोजन आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी यांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे डॉक्टर विष्णू महादेव गोगटे. मलवाड जिल्हा ठाणे येथे 1 एप्रिल 1990 रोजी डॉक्टरांचा जन्म झाला. प्राथमिक माध्यमिक शिक्षण ठाणे जिल्ह्यात पूर्ण केल्यानंतर अहमदनगर आयुर्वेदिक महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेतले. तिथेच अध्यापनाचे कार्यही केले. 1930 त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला. 1932-1942 त्यांनी सत्याग्रहात भाग घेऊन कारावास सहन केला.
नाशिक शहरात डॉक्टर गोगटेंनी आपल्या सर्वस्पर्शी व समृद्ध कर्तृत्वाच्या बळावर विविध संस्था संघटनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला. परिणामस्वरूप वसंत व्याख्यानमाला, यशवंत व्यायामशाळा, आयुर्वेद सेवा संगम, महाराष्ट्र राज्य कुस्तीगर परिषद, नाशिक अधिवेशन, नाशिक जिल्हा तालीम संघ, सार्वजनिक वाचनालय, मराठी विज्ञान परिषद, रोटरी क्लब, महाराष्ट्र राज्य खो खो मंडळ, संस्कृत भाषा सभा, वृक्षमित्र मंडळ, इंडो जर्मन सांस्कृतिक संघ, इंडो सोव्हियन सांस्कृतिक संघ, जर्मन भाषा वर्ग, सिव्हिल डिफेन्स, होमगार्ड अशा विविध संस्थांचे नेतृत्व त्यांच्याकडे चालून आले. स्तंभलेखन हा त्यांचा आत्मिक छंद. दैनिक गावकरी व वैद्यकीय मासिकांमध्ये त्यांनी मौलिक लिखाण केले. जनमनाचे प्रतिनिधी या सदरातील त्यांचे मर्मग्राही व बुद्धिप्रमाणयुक्त लिखाण सर्वग्राही बनले. नाशिक शहरात त्यांनी फलक लेखनाचा उपक्रम सुरू केला. जीवनाविषयी विद्यमान घडामोडीवर आधारित प्रबोधनात्मक लेखन करण्याची छंद त्यांनी जोपासला. त्यांना लिहिणे जमेना त्यावेळी त्यांनी फलक लेखनासाठी माणूस ठेवला, परंतु लेखनात खंड पडू दिला नाही. शहराच्या विविध भागातून नागरिक फलक वाचवण्यासाठी आवर्जून येत व त्यावर चर्चा करीत. आदर्श नगरसेवक कसा असावा याचे एकमेव उदाहरण म्हणजे डॉक्टर V.M. गोगटे. डॉक्टर निवडणुकीला उभे राहत, पण त्यांनी कधी प्रचारपत्रके छापले नाहीत, फलक लावले नाहीत व अनाठाई काहीच खर्च केला नाही. ते स्वतः वार्डात नागरिकांच्या घरोघर जाऊन प्रत्यक्ष भेटी घेत, त्यांच्याशी सुसंवाद करीत, त्याच भांडवलावर निवडून येत. निवडून आल्यानंतर ते दररोज सकाळी वार्डातून फेरफटका मारीत. त्याद्वारे अडीअडचणींची लेखी निवेदन तयार करून नगरपालिकेला देत व सतत त्याचा पाठपुरावा करीत. मागणीप्रमाणे कामे झाली नाहीत तर ते का झाली नाहीत याचा ते शोध घेत. अंगीकारलेले काम तत्परतेने चांगल्या प्रकारे पार पाडले पाहिजे याबाबत ते सदैव दक्ष असत. वैद्यकीय व्यवसायात ते गोरगरीब लोकांकडून फी औषधाचे पैसे घेत नसत. मध्यमवर्गीयाकडून अल्पशी फी घेऊन ते उपचार करीत. सर्वच नागरिकांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. आपल्या प्रत्येक कृतीत नियमितपणा, नीटनेटकेपणा, निर्दोषता, वक्तशीरपणा याचा समन्वय त्यांनी घडविला होता. त्यांच्या प्रत्येक पत्राला जावक क्रमांक दिलेला असायचा. व्याख्यानमालेच्या कार्यात व्याख्यानाची वेळ झाल्याबरोबर ते व्याख्यान सुरू करत. त्यावर तडजोड स्वीकारून उशिरा व्याख्यान सुरू करणे हे त्यांना मान्य नव्हते. स्वयंशासनाद्वारे त्यांनी आपल्या जीवनशैलीची छाप किंवा वेगळे वैशिष्ट्य निर्माण केले. वेळचे व कामाचे नियोजन व त्यानुसार अंमलबजावणी ही दुर्मिळ बाब डॉक्टर गोगटेंनी आपल्या जीवनात साकारली होती. प्रत्येक क्षेत्रात या आदर्शवत जीवन जगलेल्या डॉक्टर V.M. गोगटेंची विचारप्रणाली, जीवनप्रणाली व कार्यप्रणाली सर्वांनाच प्रेरक व मार्गदर्शक ठरेल. विष्णू म्हणजे व्यापक हा शब्द त्यांनी आपल्या जगण्यातून सार्थ केला असेच म्हणावे लागेल. डॉक्टर गोगटेंना व विदा सावरकरांना व्याख्यानमालेतर्फे व आपल्यातर्फे आदरांजली अर्पित करते. धन्यवाद. भानुदास शौचे यांचा परिचय करून देण्यासाठी मी मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेनी यांना विनंती करते. ॲडव्होकेट भानुदास गजानन शौचे हे नाशिकमधील एक धडपडा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेला व्यक्तिमत्व. गेल्या 33 वर्षांपासून ते नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करीत आहेत. BCom, LLB, DLW, डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह लॉ, जर्नालिझम आणि BA अशा विविध शैक्षणिक पदव्या भानुदासजींनी संपादित केल्या आहेत. येवले येथील जहाल मतवादी आणि स्वातंत्र्य सैनिक त्र्यंबक पांडुरंग उपाख्य लाला रोजेकर यांचे ते नातू आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समर्थ रामदास स्वामी यांचा दासबोध याचा प्रभाव भानुदासजींच्या संपूर्ण आयुष्यावर पडला आहे आणि त्या अनुषंगाने ते विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशा विविध संस्थांमध्ये कार्यरत आहेत. सिंहस्थ नागरी समितीचे कार्यवाहपद भानुदास शौचे यांनी भूषविलं आहे आणि नाशिकमधील 3 कुंभमेळे यशस्वी करण्यामध्ये
त्यांचं योगदान राहिलेलं आहे. ब्राह्मण संस्था, समर्थ रामदास स्वामी यांचं टाकळी देवस्थान, नाशिकचं 181 वर्षांची परंपरा असलेलं सार्वजनिक वाचनालय, अशा अनेक संस्थांमध्ये भानुदासजी विविध पदांवर कार्यरत आहेत. अनेक क्रीडा संस्थांवर देखील त्यांनी पदाधिकारी या नात्याने काम केलं आहे. शालेय महाविद्यालयातील वयापासून विद्यार्थी चळवळीत काम करणाऱ्या भानुदास शौचे यांनी अनेक सेवाभावी सामाजिक संस्थांमध्ये सहभाग घेत तेथे आपल्या कामाचा ठसा हा उमटविलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी वंदन करण्याचा कार्यक्रम या व्यासपीठावरून साजरा होत असतो आणि त्यानिमित्ताने एका मान्यवर विद्वानाचं भाषण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयी दरवर्षी आयोजित केलं जातं. यावर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती आपण साजरी करत आहोत आणि त्यामुळे आपण ॲडव्होकेट भानुदास शौचे यांना नेताजी आणि सावरकर या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. रसिक श्रोते हो, नमस्कार. मी ॲडव्होकेट भानुदास शौचे आज शतक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून आपल्याशी संवाद करण्याकरता मी उभा आहे. ही व्याख्यानमाला आणि ह्या व्याख्यानमालेमध्ये आपल्याला आपल्या सेवेची संधी मिळणं हे म्हणजे एका उच्च परंपरेमध्ये आपलाही सहभाग नोंदवण्यासारखं अभिमानाची गोष्ट आहे. ही संधी मला जी मिळालेली आहे ह्या संधीचं श्रेय वसंत व्याख्यानमालेचे सर्व पदाधिकारी, विशेषतः आमचे सहकारी मित्र श्रीकांतजी बेणी, आमच्या भगिनी बाफणाताई, संगीताताई बाफणा आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्यामुळे मला ही संधी प्राप्त झालेली आहे. त्यामुळे वसंत व्याख्यानमालेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना मी मनपूर्वक सुरुवातीलाच धन्यवाद देतो. धन्यवाद देण्याचं दुसरं कारण असं आहे की मला जो विषय आज दिलेला आहे तोही मोठा विशेष अशा प्रकारचा आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 150वी जयंती, त्याचप्रमाणे 28 मे हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचा दिवस, याचा संयोग साधून दोन महान क्रांतिकारकांबद्दल बोलण्याची संधी आणि तेही एवढ्या मोठ्या परंपरेच्या व्यासपीठावरून मला मिळणं हा माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे. दरवर्षी यशवंतराव महाराज पटांगणावरती होणारी ही वसंत व्याख्यानमाला आणि दरच वर्षी रसिक श्रोत्यांची त्याला असलेली तुडुंब गर्दी आणि व्याख्यातेसुद्धा स्वतःचं भाग्य समजून ह्या व्याख्यानमालेला उपस्थित राहतात. ह्या सर्व गोष्टी असताना मागील वर्षापासून कोरोनाच्या अडचणीमुळे वसंत व्याख्यानमाला ही शतक महोत्सवी वाटचालीकडे वाटचाल करीत असतानासुद्धा ऑनलाईन पद्धतीने आधुनिक साधनांचा वापर करून आपल्याला ही व्याख्यानमाला घ्यायचीच हे लक्ष वसंत व्याख्यानमालेचे पदाधिकारी पूर्ण करतायत. म्हणजे कोणत्याही संकटावर मात करून हातामध्ये घेतलेलं सतीचं वाण पूर्ण करणारी ही वसंत व्याख्यानमाला आणि तिचे पदाधिकारी आहेत. हे मुद्दाम हेतुतः आणि सुरुवातीला मी आपल्यासमोर सादर करतो आहे. शिवाय ही जी वसंत व्याख्यानमालेचं हे जे 28वं पुष्प आहे हे नाशिकमधील थोर समाजसुधारक, अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व असलेले, सार्वजनिक वाचनालयामध्ये आपला दैदिप्यमान स्थान निर्माण करणारे डॉक्टर भीम गोगटे
यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही वसंत व्याख्यान मेळ्याचं आजचं पुष्प गुंफायचं आहे. म्हणजे सर्वार्थानं महान व्यक्तिमत्वांचा ज्या ठिकाणी एकमेळ झाला आहे त्या दिवशी मला संधी मिळालेली आहे. माझं भाग्य. आणि ज्यांच्याबद्दल बोलायचं आहे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर, म्हणजे विनायक दामोदर सावरकर ह्या स्वातंत्र्य लढ्यातल्या महान क्रांतिकारक अशा लढवय्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल मला बोलायचं आहे. माझ्या परिचयामध्ये सांगितलं की माझे स्वतःचे आजोबा, माझ्या आईचे वडील हेही येवला ह्या गावामध्ये महान क्रांतिकारक, त्यांच्या नावाचा आज एक चौकसुद्धा येवल्यामध्ये आहे आणि बरीच मोठी शिक्षा त्यांनी धुळ्याच्या तुरुंगवासामध्ये भोगलेली आहे. ही परंपरा सांगण्याची आणि ती परंपरा पुढे चालवण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. त्यातील दोनही ह्या स्वातंत्र्य सैनिकां हा शब्द वापरण्यापेक्षा हे दोन्ही व्यक्ती महान क्रांतिकारक आहेत. जहाल मतवादाला जवळ करणारे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये दोन प्रवाह चालले, जहाल मतवाद, मवाळ मतवाद, आणि जहाल आणि मवाळ मतवाद एकत्र करून चालणारा एक वर्ग होता. परंतु नेताजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकाच विचारसरणीने, जहाल मतवादाच्या विचारसरणीनं ह्या भारतभूमीच्या सेवेमध्ये सहभागी झाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म ओरिसा प्रांतातील कटक ह्या गावामध्ये 23 जानेवारी 1897 रोजी झाला. त्यांच्या आईचं नाव प्रभावती आणि वडिलांचं नाव, जे वकील होते, जानकीदास बोस, अशा अत्यंत सधन कुटुंबामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला. सधन कुटुंबामध्ये. त्यामुळे अतिशय चांगल्या दर्जाचं शिक्षण त्यांनी कलकत्ता इथे घेतलं. आणि 18 ऑगस्ट 1945ला एका विमान अपघातामध्ये नेताजींचा मृत्यू झाला. हे सुरुवातीला सांगण्याचं कारण काय, जर वयाचा अंदाज घेतला तर अवघं 48 वर्षाचं आयुष्य नेताजींना मिळालं. आणि नेताजींचं जे काम होतं, इंग्रजांच्या छातीमध्ये धडकी भरवण्याचं काम, हे इतक्या अल्प वयामध्ये आणि स्वातंत्र्याचा एक महत्त्वाचा घटक ठरण्यापर्यंत नेताजींनी आपलं काम उभं केलेलं आहे. दुसरे जे आपल्याला आज क्रांतिकारक अभ्यासायचे आहेत, ऐकायचे आहेत, ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म तर आमच्या नाशिक जिल्ह्यात भगूर या गावामध्ये झाला. आम्ही अत्यंत भाग्यवान आहोत की सावरकरांच्या जन्मभूमीमध्ये आम्ही राहतो आहोत. ज्या ठिकाणी सिंहस्थ नगरी, कुंभनगरी म्हणून ओळखलं जातं, त्या नाशिक नगरीमध्ये आम्ही राहतो. अशा सावरकरांच्या जन्मभूमीमध्ये सावरकरांचा जन्म 18 मे 1883 रोजी हा झालेला आहे. त्यांच्या आईचं नाव राधाबाई आणि वडिलांचं नाव दामोदर असं. आणि 83 वर्षाचं आयुष्य सावरकरांना मिळालं. परंतु ह्या 83 वर्षाच्या आयुष्याचा जर आलेख किंवा ह्या 83 वर्षाचा इतिहास जर बघितला तर देशाप्रती अतोनात प्रेम करून, देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता अतोनात हालपेष्टा सहन करून सुद्धा अतिशय दुर्दैवानं या ठिकाणी व्यक्त करावं लागतं की अतिशय छळाचं, अतिशय त्रासाचं जीवन स्वातंत्र्यवीर सावरकरांना भोगावं लागलं. शेवटी इथपर्यंत की प्रायोपवेशन प्रक्रियेमधून, प्रायोपवेशन प्रक्रिया म्हणजे संपूर्णपणे अन्न आणि पाण्याचा त्याग करून, अन्न आणि पाण्याचा स्वइच्छेनं त्याग करून आपलं हे जीवन संपवायची मनाची तयारी करून, त्या दृष्टिकोनातून निश्चयपूर्वक अन्न पाण्यापासून, औषधापासून दूर राहणे आणि अशा प्रकारचं प्रायोपवेशन प्रक्रिया करून स्वातंत्र्यवीरांचं हे आत्मार्पण झालेलं आहे. त्याला आत्मार्पण असा शब्द आहे, त्याला निधन असा शब्द नाही. तर सावरकरांच्या मृत्यूला आत्मार्पण म्हटलं गेलेलं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तेजस्वी व्यक्तिमत्व, ओजस्वी वाणी, प्रखर
आणि तिखट असं लिखाण की ज्यातून ह्या भारतभूमीचं जे वैशिष्ट्य आहे का इथे क्रांतिकारक, या ठिकाणी स्वातंत्र्य सेनानी आणि देशभक्त मातीतून जन्माला येतात. ही मातीच क्रांतिकारकांची, आणि ह्या मातीमधून क्रांतिकारक निर्माण करण्याला साह्यभूत झाले हे महान देश स्वातंत्र्य सैनिक. त्यांना क्रांतिकारक अशा वेगवेगळ्या कोणत्याही नावाने जरी पुकारलं तरी ते योग्य. पण हे सर्वजण जे आहेत ते भारत मातेचे सुपुत्र. असाच पुत्र जन्माला यावा जो घराण्याचा उद्धार करावा. घराण्याचं नाव परंपरागत वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ह्या नावाचा जय जयकार कायम राहील अशा प्रकारचं कर्तृत्व करणारा पुत्र अथवा मुलगा अथवा मुलगी जन्माला यावी तर त्या जीवनाचं सार्थक होतं. अशा परिस्थितीमध्ये जन्माला आले हे दोन्ही हे स्वातंत्र्य सेनानी आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ह्या भारतमातेच्या दोन्ही सुपुत्रांचं वैशिष्ट्य काय की हे जहालमतवादी हे लढले. यांचं लक्ष एक होतं की कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही हालापेष्टा सोसून आणि कशाचाही त्याग करून कशाचंही बलिदान देऊन पण आम्हाला ह्या भारतमातेला इंग्रजांच्या जोखडातून पारतंत्र्यातून मुक्त करायचं आहे. म्हणून हे दोनही भारतमातेचे सुपुत्र वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या विचार प्रणालीतून सुद्धा इंग्रज सत्तेविरुद्ध लढले. या ठिकाणी ह्या दोन्हीही क्रांतिकारकांना मी वंदन करतो. पण ह्या दोनच क्रांतिकारकांना वंदन करून पुरेसं होणार नाही. तर जहाल असो मवाळ असो अथवा कोणत्याही मार्गाने ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी भारतमातेच्या स्वतंत्र होण्याकरता बलिदान दिलं, सर्वस्वाचं बलिदान दिलं. हे बलिदान नुसतं थोडंफार पैशाचं श्रमाचं असं नव्हतं, तर सर्वस्वाचं बलिदान दिलं. स्वतःच्या कुटुंबाचं बलिदान दिलं, स्वतःच्या जीवनाचं बलिदान दिलं, संबंध आयुष्याची राख रांगोळी करून घेतली. म्हणून ते स्वातंत्र्य सेनानी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब अशा भारतमातेला समर्पित झालेल्या प्रत्येक सेनानीला मी ह्या व्यासपीठावरून वंदन करतो. या हिंदुस्थानावरती अनेक परकीय आक्रमण झाली. मोगल सत्तेपासून तर निरनिळ्या यंत्रणांनी या ठिकाणी थोर परंपरेवरती आघात करून ह्या भारतभूमीला आपल्या सत्तेत कायम ठेवलं. कारण ह्या भारतभूमीला सोन्याची चिडिया असं म्हटलं जायचं. ह्या भारतभूमीमधून ह्या हिंदुस्थानामधून सोन्याचा धूर निघत असे. याकडे आकर्षित होऊन अनेक सत्तांनी याच्यावर आक्रमण केलं आणि इथली जी सोन्याचा धूर निघणारी संपत्ती होती ती सगळी लुटून नेली. ह्या देशाचे तुकडे केले. मग अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, वेगवेगळे भाग झाले आणि अत्यंत निखळ राहिलेल्या सोन्यामध्ये म्हणजे भारतभूमीमध्ये आज आपण अभिमानाने जगतो आहोत. आम्ही भारतमातेची सुपुत्र आहोत. हे सर्वात मोठं भाग्य आम्हाला जगायला मिळतं आहे. आम्हाला राखायचं आहे, मोठं करायचं आहे. भारतमातेची सुरक्षितता आणि भारतमातेचं जे सामर्थ्य आहे ते टिकवायचं आहे. भारतमातेचा लौकिक मोठा करायचा आहे. त्याकरता अशा प्रकारच्या व्याख्यानांची गरज आहे. अतिशय उत्तम असा हा विषय निवडून या प्रकारे प्रेरणा देण्याचं काम अशा प्रकारच्या व्याख्यानमालेमधून होत असतं. ह्या जगाने ह्या देशाने अनेक राजे बघितले. निरनिळ्या प्रांतामध्ये, निरनिळ्या क्षेत्रामध्ये, निरनिळ्या कालखंडामध्ये अनेक मोठमोठे राजे झाले, दैदिप्यमान शक्तिशाली राजे झाले. पण आम्हाला दोनच राजे लक्षात राहतात. एक आमचे राजाराम प्रभू रामचंद्र. राज्य कसं असावं तर रामराज्यासारखं असं सहज आपण म्हणतो. आणि दुसरं राज्य म्हटलं तर हिंदवी स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या अंमलानंतर इंग्रजांचा प्रवेश भारतामध्ये झाला
आणि बघता बघता साधारण 350 वर्षाच्या जवळपास इंग्रज सत्ता ह्या भारतावर त्याचं शोषण करीत राहिली. अतिशय मर्यादित प्रमाणामध्ये भारतामध्ये आलेले इंग्रज भारतीयांचाच भारतीयांविरोधामध्ये वापर करून आणि या देशावरती सत्ता कायम करून राहिले. शेकडो वर्षामध्ये भारताची ही अतिशय अमूल्य अशा प्रकारची विविधतेची संपत्ती त्यांनी लुटून नेली. फोडा आणि झोडाचं राजकारण त्यांचं यशस्वी झालं, वर्षानुवर्ष झालं. ह्या सत्तेपासून भारत मातेला मुक्त करण्याकरता ह्या 2 नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं. यांना साथ देणारी भारताची जनता एवढी एकमेव नव्हती, तर परदेशातून सुद्धा ह्या स्वातंत्र्य सैनिकांना मोठं बळ मिळालं. आपल्या ह्या लढ्यातले दोन्ही प्रकारचे जे मी सांगितलं ते तर स्वातंत्र्य सेनानी आहेतच, पण अगदी महात्मा गांधींपासून ते बिरसा मुंडापर्यंत की ज्यांना लढायचं कसं आणि तीर कामट्याशिवाय कुठल्या प्रकारचं शस्त्र नाही, अशा प्रकारच्या बिरसा मुंडांपर्यंत प्रत्येकाच्या त्यागातून ह्या स्वातंत्र्याची निर्मिती झालेली आहे. ह्यामध्ये जात, धर्म, भाषा, प्रांत, वय, विचार याचा भेद कधी ह्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मनामध्ये आला नाही. एकच उद्दिष्ट, माझी भारत माता, माझी भारत माता स्वतंत्र झाली पाहिजे. नेताजींनी प्रत्यक्षपणे शस्त्राला जवळ केलं. आझाद हिंद फौजेपासून तर अनेक प्रकारच्या क्रांतीमध्ये शस्त्राला जवळ केलं. मात्र सावरकरांनी प्रत्यक्ष शस्त्र हातात घेतल्याचा फारसा काही उल्लेख नाही. शब्दाचं शस्त्र बनवलं, साहित्यातून शस्त्राची निर्मिती केली क्रांतिकारकांनी. शब्दांचीच फुले, शब्दांचेच हार, शब्दांचेच वार करू आम्ही. अनेक क्रांतिकारकांना ह्या विचारांनी जन्म दिला आणि सर्वस्वाचं बलिदान करून इंग्रज सरकारविरुद्ध लढण्याकरता ते प्रेरित झाले. म्हणजे मार्ग वेगळे, प्रत्यक्ष शस्त्राचा मार्ग. सावरकरांच्या विचारांनी सुद्धा शस्त्र घेण्याला स्वातंत्र्य सैनिक प्रेरित झाले, स्वतः जरी त्यांनी शस्त्र हातात घेतलं नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वतः सेनेचं नेतृत्व केलं, ते त्याचे कमांडर राहिले. अनेक प्रकारच्या शस्त्राचं बनवण्याचं आणि चालवण्याचं शिक्षण त्यांनी आत्मसात केलेलं होतं. ह्या दोन्हीमध्ये आणखीन एक साम्य काय की दोघांनाही प्रचंड संघर्ष करावा लागला, दोघांनाही प्रचंड हालापेष्टा सहन कराव्या लागल्या आणि दोघांनाही एक गोष्ट झाली की स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी नेताजींचा मृत्यू झाला आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही नेताजींना सावरकरांना जिवंत राहूनही मरण यातना भोगाव्या लागल्या. जगणे आणि मरणे याच्यामध्ये जरी फरक असला तरी प्रत्यक्षातली परिस्थिती दोघांच्या बाबतीत सुद्धा एकच झाली. प्रत्यक्षामध्ये मरण परवडलं, परंतु मेल्यानंतर जिवंत असतानाही ते मरण यातना भोगावे लागणार, तेही आपल्या स्वतंत्र भारत देशामध्ये. नेताजी सुभाषचंद्र बोस हे प्रखर बुद्धीचे. कलकत्त्यामध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. त्या काळामध्ये ICS होणं म्हणजे ज्याला आत्ता आपण IAS म्हणतो, तशी इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ही परीक्षा पास व्हावं, 22 वर्षापर्यंत त्याला त्या काळामध्ये मुदत होती, पास व्हावं अशी वडिलांची इच्छा प्रमाण मानून ते इंग्लंडला गेले. त्यांनी 1920 मध्ये ती परीक्षा ते पास झाले. ICSची परीक्षा झालेली व्यक्ती यांच्यापुढे लक्ष्मीचा सर्व सुख, सत्ता, संपत्ती सगळं उभं असताना इंग्रजांच्या तावडीमध्ये राहून किंवा त्यांची पारतंत्र्य सेवा करून करून
आपण त्यांच्या विरोधामध्ये लढा देऊ शकणार नाही, हे ज्या वेळेला सुभाषचंद्र बोस यांच्या लक्षात आलं त्यावेळेला 1921 त्यांनी ICS ह्या पदाचा राजीनामा दिला. केवढा त्याग आहे. आजच्या सुखाच्या संकल्पनांमध्ये जर याचं मोजमाप करायचं म्हटलं तर साधी छोटीशी नोकरी लागल्यानंतर सुद्धा आपल्या कुटुंबाबद्दलच्या आणि व्यक्तिगत जीवनामधल्या मिळवण्याच्या ऐशोरामाच्या संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्याची आपल्याला घाई होते. परंतु कुठल्याही प्रकारचा विचार न करता 1921 त्यांनी ICS पदाचा राजीनामा दिला. नेताजींवरती अरविंद घोष आणि सुभाषचंद्र आणि विवेकानंद यांच्या विचारांचा तरुणपणीच प्रभाव पडलेला होता. नेताजी सुभाषचंद्र बोसांजवळ अरविंद घोषांची आणि विवेकानंदांची होता होईल तेवढं साहित्य त्यांनी स्वतःजवळ जमवून त्याचा वाचन करून ठेवलेलं होतं, अभ्यास करून ठेवला होता. 1921 सुभाषजींनी भारतामध्ये येऊन महात्मा गांधींची भेट घेतली. महात्मा गांधींची भेट घेऊन ते काँग्रेसचे सभासद झाले. त्यावेळी भारतामध्ये असहकार आंदोलन हे अतिशय जोरामध्ये होतं. ह्या सहकार आंदोलनामध्ये सुभाषजींनी प्रत्यक्ष काँग्रेसच्या माध्यमातून सहभाग घेतला. मात्र असहकार आंदोलन चालू असताना महात्मा गांधींनी ते चरणसीमेवर पोहोचलेला असताना महात्मा गांधींनी 1922 हे असहकार आंदोलन मागे घेतलं आणि सुभाषबाबू नाराज झाले. त्यांनी गांधीजींच्या ह्या विचारांना विरोध केला, म्हणजे विरोध दाखल केला. त्या दरम्यान चौराचौरी हे कांड झालं की एका पोलीस चौकीला आग लावली गेली. देशाचं संपूर्ण वातावरण बिघडलं आणि ते आंदोलन त्या काळामध्ये बरखास्त झालं. 1923 सुभाषबाबूंनी इतरांच्या समवेत नेहरूंच्या सुद्धा समवेमध्ये स्वराज्य पार्टीची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये ते सचिव बनले आणि त्यांच्या एक प्रकारे राजकीय जीवनाला एक पदा अधिष्ठित अशा प्रकारच्या कामाची सुरुवात झाली. 1924 त्यांच्या गुरुस्थानी असलेले चित्तरंजन दास हे कलकत्ता शहराचे मेयर झाले. चित्तरंजन दास यांचा असलेल्या विश्वासामुळे चित्तरंजन दास यांनी सुभाषबाबूंना कलकत्ता शहराचं महापालिकेचं CEO बनवलं, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. त्यामुळे ते त्यांच्या असलेल्या ICS ह्या पदातल्या प्रशासकीय सेवेचा म्हणजे त्या ज्ञानाचा वापर करून त्यांनी कलकत्त्यामध्ये अनेक सुधारणा केल्या, ज्या आजही आपल्याला अतिशय अद्वितीय अशा प्रकारच्या पाहायला मिळतात. 1928 सायमन कमिशनला विरोध करण्यामध्ये सुभाषबाबूंनी सहभाग घेतला. 1930 सालच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे अधिवेशन जे होतं ते काँग्रेसचं अधिवेशन असलं तरी त्या काळामध्ये 1 वर्षाचा अध्यक्षपद, काँग्रेसचं अध्यक्षपद 1 वर्षाचं असायचं. दरवर्षी अधिवेशनामध्ये काँग्रेसचा अध्यक्ष निवडला जायचा. त्या अध्यक्षपदामध्ये सुभाषबाबूंना अध्यक्ष म्हणून निवडलं गेलं. सुभाषबाबूंनी दांडी मार्च, महात्मा गांधींच्या दांडी मार्चमध्ये म्हणजे सविनय अवज्ञा आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला. सविनय सहभाग घेतला. दुसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधींनी एकट्याने जाऊ नये अशा प्रकारचा सुभाषबाबूंनी आग्रह धरला. जाऊ नये त्यांच्यासोबत. त्याचं कारण अनेक प्रकारचे अनेक संघटनांचे आणि इंग्रज अधिकारी त्या ठिकाणी असतील आणि त्या ठिकाणी महात्मा गांधी एकटे पडतील, ते त्यात प्रभावीपणे विरोध करू शकणार नाही, म्हणून त्यांच्यासोबत आणखीन कोणी लोकांनी जायला पाहिजे अशा प्रकारची सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी विचारांची मांडणी केली. परंतु ते मान्य झालं नाही आणि 1931 महात्मा गांधी आणि एरविन यांच्यामध्ये जो समझोता झाला त्याला सुद्धा सुभाषबाबूंनी प्रखर विरोध केला. सुभाषबाबूंची 2 पुस्तकं प्रसिद्ध आहेत जी वाचण्यालायक आहे आणि वाचलीच पाहिजे.
द इंडियन स्ट्रगल, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, द इंडियन स्ट्रगल आणि इंडियन पिलग्रिम नावाची 2 पुस्तकं सुभाषबाबूंनी लिहिली. याशिवाय त्यांनी पुष्कळसं लिखाण केलं, परंतु ही 2 पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. तसंच त्यांच्या 2 घोषणासुद्धा प्रसिद्ध आहेत. जय हिंद ही त्यांनी दिलेली घोषणा आता तर आपल्या भारतीयांनी प्रत्येक भाषणानंतरची घोषणा म्हणून स्वीकारलेलीच आहेत. पहिल्यांदा ही जाहीररित्या घोषणासुद्धा नेहरूंनी दिली स्वातंत्र्यप्राप्तीच्या भाषणानंतर. जय हिंद या सोबतच त्यांनी भारतवासियांना हाक घातली, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. आणि याने अनेक भारतीयांनी त्याला प्रतिसाद दिला. 1930 मध्ये नाही तर 1938 मध्ये हरिपुरा, थोडासा याचा संदर्भ वर्षाचा जो आहे तो 1930 नाही तर 1938 मध्ये हरिपुरा या गावाला काँग्रेस अधिवेशनामध्ये सुभाषबाबू काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1 वर्षभर ते काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. 1939ला त्रिपुरा येथे काँग्रेसचे दुसरं अधिवेशन झालं. सुभाषबाबूंची अशी कल्पना होती की मला पुरेसा वेळ मिळालेला नाही आहे, मला परत एकदा अध्यक्षपदाची संधी द्यावी. परंतु महात्मा गांधींचा असा विचार होता की हे क्रांतिकारक आहेत आणि अशा पद्धतीच्या सशस्त्र वगैरे क्रांतीचा जर विचार आपण हा पुढे काँग्रेसने नेला तर काँग्रेस ही काँग्रेस राहणार नाही. त्यामुळे सुभाषबाबूंनी वेगळा मार्ग धरला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा व्यक्तिगत विरोध या ठिकाणी नव्हता, तर तत्वाचा विरोध. काँग्रेसची एक कामाची पद्धतच वेगळी, अहिंसेचा स्वीकार काँग्रेसने केलेला, तो स्वीकार पूर्णतः सुभाषबाबूंना मान्य नव्हता. आणि 1938च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सुभाषबाबूंनी पुन्हा फॉर्म भरला. त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या बाकीच्या मंडळींनी पट्टाभी सीतारामय्या यांना उभं केलं आणि पट्टाभी सीतारामय्या यांचा पराभव सुभाषबाबूंनी चांगल्या मतांनी केला. परंतु विरोध असतो तरी श्रद्धा कशी असते, विरोध असतो तरी श्रद्धा कशी असते. सुभाषबाबूंनी भारतामध्ये आल्यावर पहिल्यांदा भेट कोणाची घेतली तर गांधीजींची घेतली. त्याचा पुढे पण उल्लेख आहे की पहिल्यांदा रेडिओवरून नेताजींनीच गांधीजींचा उल्लेख राष्ट्रपिता असा केलेला आहे. विरोध विचारांचा असू शकतो, विरोध कामाच्या पद्धतीचा असू शकतो, परंतु एक मल्ल जसं दुसऱ्या मल्लाची ताकदीचा सलाम करतो, त्याचा मान्यता देतो, ते राष्ट्रपिता ते राष्ट्रपिता. त्या स्थानावर त्यांचा आदराचा उल्लेख रेडिओवरून नेताजींनी केला. पट्टाभी सीतारामय्यांचा पराभव झाला, पण महात्मा गांधींची विचारसरणी, त्यांचे विचार एक लक्षात घेऊन सुभाषबाबूंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. निवडून आल्यानंतर राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. या पद्धतीचं ह्यांच्यामध्ये राहून एकत्र पण राहायचं आणि विरोधाचं पण राजकारण करायचं, ही आता आधुनिक संस्थांची पद्धत आहे. पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. विचारांची स्पष्टता असायची, विचारापुरता विरोधापुरता वैचारिक विरोध असायचा आणि एकमेकाचा कामाचा आदर असायचा. तिथून आपण बाहेर पडलं पाहिजे हे लक्षात घेऊन 1939 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली आणि फॉरवर्ड ब्लॉकचं काम सुरू करून त्यांना जर्मनीकडे जायचं होतं. परंतु भारत रक्षा अधिनियम अंतर्गत सुभाषबाबूंना अटक करण्यात आली. 41 मध्ये जसे मौलाना आझाद अध्यक्ष झाले आणि सुभाषबाबूंना अटक करून काही दिवस तुरुंगात आणि त्यानंतर त्यांच्या घरी नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलं आणि ह्या नजरकैदेमधून सुभाषबाबूंनी पलायन केलं आणि डायरेक्ट जर्मनी गाठलं. या ठिकाणी जर्मनीमध्ये राहून त्यांनी आझाद हिंद संघाची, आझाद हिंद संघ सेना नाही, आझाद हिंद संघाची स्थापना केली. त्याच्या त्यांनी शाखा इटलीमध्ये रोम शहरामध्ये आणि फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये स्थापन केली
आझाद हिंद संघाचा उद्देश परदेशात राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी काम करणे हा उद्देश होता. त्यांनी आझाद हिंद रेडिओसुद्धा त्या ठिकाणी निर्माण केला. त्यांनी त्या ठिकाणी हिटलरची भेट घेतली आणि वैशिष्ट्य म्हणजे असं की सुभाषबाबूंनी हिटलरला सुद्धा प्रभावित केलं. जी सेना तयार झाली ती सेनेचे सैनिक त्यांना नेताजी असं म्हणायचे, परंतु हिटलरने सुभाषबाबूंचा पहिल्यांदा सार्वजनिकरित्या नेताजी असा भाषणातून उल्लेख केला आणि नेताजी सार्वत्रिक नेताजी झाले. म्हणजे नेताजींनी हिटलरवर प्रभाव पाडणं ही सामान्य गोष्ट नव्हे, हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. ह्या परिस्थितीमध्ये आपलं कामकाज काही फारसं मोठं वाढत नाही हे जर्मनीमध्ये ज्या वेळेला लक्षात आलं, त्यावेळेला जपानमध्ये असलेले रासबिहारी बोस यांच्याकडे जपानमध्ये असलेल्या एक प्रकारच्या तुकड्या म्हणा सैन्याच्या, याचं नेतृत्व सुभाषबाबूंनी करावं अशा इच्छेने रासबिहारी बोस यांनी त्यांना जपानला येण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय राष्ट्रीय सेना ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत होती आणि इंडियन इंडिपेंडन्स लीग अशा 2 प्रकारच्या सैन्याचं सुभाषबाबूंनी नेतृत्व करण्यासाठी त्यांनी बोलवलं आणि त्याचं नेतृत्व त्यांच्याकडे दिलं आणि जपानमध्ये आझाद हिंद सेनेची घोषणा सुभाषबाबूंनी केली. जवळपास 4 रेजिमेंट ह्या आझाद हिंद सेनेमध्ये होत्या. सुभाष रेजिमेंट, गांधी रेजिमेंट, आझाद रेजिमेंट, नेहरू रेजिमेंट. पण या ठिकाणी हे 4 सांगण्याचं कारण असं की या ठिकाणी त्यांनी महिलांचा स्वतंत्र विभाग उघडला आणि त्याचं नेतृत्व लक्ष्मी स्वामीनाथन, ज्यांना आपण कॅप्टन लक्ष्मी म्हणून ओळखतो, यांच्याकडे दिलं. महिलांना एकत्र करण्याचा विभाग बेला मुखर्जी यांच्याकडे दिला. त्याचप्रमाणे सैनिकांचा गुप्तचर विभाग नेमला. सैनिकांचं प्रशिक्षण देणारी संस्था त्यांनी काढली. म्हणजे संगोपन आणि त्याचा विस्तार सैन्याचा करण्याची अत्यंत उत्तम योजना आखून त्यांनी सेनेची स्थापना केली. सेनेला जे आझाद हिंद सेनेला मोहम्मद हबीबुर्रा खान यांनी त्या काळात 1 कोटी रुपयाची देणगी दिली. त्या काळात बटई देवी नावाच्या महिलेने 40 लाख रुपयाची देणगी दिली. मला हे देणगीचा उल्लेख एवढ्यासाठी करतोय की त्या काळामध्ये लोक त्यांच्या विचारांवर आणि त्यांच्या कार्यावर किती प्रभावित झालेले होते. ही पैशांची किंमत त्या काळातली आहे. म्हणजे आजच्या काळातली विचाराची किंमत केली तर आपण विचारसुद्धा करू शकत नाही. त्यानंतर 1943मध्ये सुभाषबाबूंनी सिंगापूरच्या कॅथे हॉलमध्ये आझाद हिंद सरकार म्हणजे ह्या अस्थायी सरकारची स्थापना केली, ज्याला 9 देशांनी पाठिंबा दिला. हे अस्थायी सरकार होतं, परंतु याच्याकडे जागा नव्हती, याच्याकडे कुठला प्रदेश नव्हता, याच्याकडे कुठली जमीन नव्हती. राजा आहे सरकारी, पण कुठल्या राज्याचा, कुठल्या प्रदेशाचा, कुठल्या जागेचा? जागाहीन, क्षेत्रहीन सरकार. अशा परिस्थितीमध्ये जपानचे पंतप्रधान तोजो यांनी त्या काळामध्ये अंदमान आणि निकोबार ही 2 बेटं सुभाषबाबांना त्यांच्या सरकार स्थापनेकरता दिली. प्रभाव केवढा, परदेशातल्या लोकांवर प्रभाव केवढा. अंदमान बेटाला शहीद द्वीप आणि निकोबार बेटाला स्वराज्य द्वीप असं सुभाषबाबूंनी नाव दिलं. त्याचे प्रमुख मार्गदर्शक रासबिहारी बोस हे होते. आझाद हिंद सेनेने कोहिमा आणि इम्फालवर हल्ला घेऊन तो प्रदेश ताब्यामध्ये मिळवला आणि 10 मार्च 1944ला आझाद हिंद सेनेने भारतामध्ये पाऊल ठेवलं. 6 जुलै 1944ला रंगून रेडिओवरून केलेल्या भाषणामध्ये सुभाषबाबूंनी महात्मा गांधींचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला. 6 जुलै 1944ला. 15 ऑगस्ट 1945ला जर्मनीनं दुसऱ्या महायुद्धातून माघार घेतली की आपलं काही टिकाव लागणार नाही हे बघून माघार घेतली आणि जर्मनीने माघार घेतल्यानंतर दुसरं महायुद्ध, जागतिक महायुद्ध हे समाप्त झालं. 15 ऑगस्ट 1945ला हे युद्ध समाप्त झालं आणि टोकियो जपान येथे जाताना 18 ऑगस्ट
1945ला तोई होकू ह्या विमानतळाच्या जवळ नेताजींच्या विमानाला अपघात झाला. 23 तारखेला त्याची रेडिओवरून घोषणा केली गेली आणि तोई होकू इथल्या रंकोजी मंदिरामध्ये सुभाषजींच्या अस्थी ठेवल्या गेल्या. त्यानंतर लाल किल्ल्यामध्ये आझाद हिंद सेनेच्या 3 प्रमुख लोकांवरती, एक हिंदू, मुसलमान आणि शीख, खटला चालून तिघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. लाल किल्ल्यामध्ये हा खटला चालला, परंतु व्हाईसरॉय वेवेल यांच्यावरती भारतीयांनी एवढा दबाव टाकला की त्यांना निर्दोष मुक्त करावं लागलं. हाच दबाव भगतसिंगाच्या वेळा टाकला गेला असता तर कदाचित देशाचा इतिहास वेगळा झाला असता. परंतु त्या भगतसिंगाच्या वेळे एवढी एकजूट किंवा एवढे प्रमुखांनी प्रयत्न केले नाही. दुसरे आपण आज ज्यांना आपण वंदन करणार आहोत, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. श्रोते हो, सावरकर नाव घेतलं की आमच्यासारख्या सावरकर भक्तांच्या अंगावर डोक्यापासून पायापर्यंत काटा येतो. आम्ही त्यांना क्रांतिकारकांचे मेरुमणी, प्रत्येकाबद्दल आदर प्रत्येकाचा, पण सावरकर मेरुमणी. कारण स्वतः काम करताना, स्वतः हालापिष्टा झेलताना इतरांना प्रेरित करणे, आणि ते नुसतं प्रेरित म्हणजे घोषणा देऊन आजकाल जे काही प्रचार फेऱ्या निघतात, म्हणजे केव्हा निवडणुकांच्या वेळेला, म्हणजे असं म्हणतात बा, मला काही कल्पना नाही की पैसे देऊन माणसं आणून आणि प्रचार फेऱ्या काढतात. अशा प्रचार फेऱ्या नाही तर प्रेरित असं करायचं की ते सर्वस्वाचा त्याग, स्वतःच्या आत्मार्पण, आत्मबलिदान करण्याचा, अशा पद्धतीचा त्याग ते लोक करायचे. त्यांना प्रेरित असं करायचं. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये लक्षावधी लोक आले, ज्यांची नावं आज निरनिराळ्या ठिकाणी, निरनिराळ्या जिल्ह्यामध्ये, जिल्ह्याच्या कलेक्टरकडे काही नमूद असतील, काही भारताच्या रेकॉर्डमध्ये ठिकठिकाणी नमूद असतील. परंतु माझ्याकडे एक पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये नोंद आहे की 10,000 स्वातंत्र्य सैनिक असे की जे कुठे पकडले गेले, त्यांचं नाव काय, त्यांचा फोटो काय, किती तारखेला त्यांना इंग्रज सरकारने ताब्यात घेतलं, त्यांचं फोटो सकट. आणि त्यांना इंग्रज सरकारने ज्या दिवशी पकडून नेलं, इंग्रज अधिकाऱ्यांनी पकडून नेल्यानंतर आज तागायत पुन्हा त्यांचा कुठे मागमो सुद्धा लागलेला नाही. त्यांना नाही चिरा नाही पणती, ते सुद्धा खरेच ह्या भारतभूमीचे सुपुत्र आहेत. अशा अननोन, ज्यांच्या नावापुढे नाही चिरा नाही पणती, त्यांचं सुद्धा मोठं योगदान ह्या भारतभूमीच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये बलिदान देणारे स्वातंत्र्य सेनानींची एकच भावना होती, एकच भावना, सारखी भावना. त्याग करताना, बलिदान करताना, आत्मार्पण करताना जीवाचा बळी सुद्धा जाईल तरी सुद्धा त्या स्वातंत्र्य सेनानींची एकच भावना होती, सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते, सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते, उठतील त्या राखेतून भावी क्रांतीचे नेते. आणि सर्वस्वाचा त्याग केला जायचा. आम्हाला सावरकर म्हटले की नाशिक नगरीला अतिशय अभिमान आहे. आज या ठिकाणी सावरकरांच्या गावामध्ये असलेली स्वातंत्र्य देवता, त्यांनी असलेली जी पूजन केलेली देवता, याचा सुद्धा हवा त्या प्रमाणामध्ये जीर्णोद्धार हा झाला पाहिजे, अशी ह्या निमित्तानं मी ह्या व्यासपीठावरून मागणी करतो. प्रत्येक भारतीयाने, कुठल्याही जात, भाषा, प्रांत, वयाचा मनुष्य असेल, त्याने भागूरला गेलं पाहिजे. सावरकरांच्या जन्मभूमीला भेट दिली पाहिजे. स्वातंत्र्य देवतेचं पूजन, दर्शन घेतलं पाहिजे. आणि दुसरं, प्रत्येक भारतीयांनी काय केलं पाहिजे तर अंदमानला गेलं पाहिजे. अंदमानची जी काळ कोठडी, काळ्या पाण्याची शिक्षेनंतर जी त्यांची राहिलेली कोठडी 7x11 आहे फक्त. सावरकरांना 3ऱ्या मजल्यावरती शेवटच्या कोपऱ्याला
अशा ठिकाणी ठेवलं का जिथे तिसऱ्या मजल्यावर जाताना दोन्ही पायामध्ये बेड्या, अंगावरती गळ्यामध्ये संपूर्ण पॅक केलेलं, चालायला कठीण असलेलं आणि जिथे माणसाचा आवाजसुद्धा जाणार नाही अशा ठिकाणी सावरकरांना ठेवलं गेलं. त्याच्यासमोर होतं फाशीचं गेट, की त्या ठिकाणी 5 वर्षाची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या कैद्याला फाशी दिलं जायचं आणि त्याची संपूर्ण तडफड सावरकरांना दिसेल अशा पद्धतीची त्यांची कोठडीची रचना ही केलेली होती, की सावरकरांच्या मनामध्ये ही तडफड पाहून मृत्यूची भीती बसेल आणि सावरकर भारत मातेला स्वातंत्र्य करण्याच्या ह्या नादातून हे लांब जातील. परंतु तसं कधीही झालं नाही. कोणत्याच प्रकारची छलबिछल त्यांच्या मनामध्ये कधीच आली नाही. परंतु सावरकरांच्या कार्याला सलाम करण्यासाठी बागुरला आणि आपल्या अंदमानला आपण गेलं पाहिजे. सावरकर हे थोर देशभक्त होते, क्रांतिकारक होते. अनेक ग्रंथ पुस्तके त्यांनी लिहिलेली आहे. सावरकरांचं अफाट आचाट हे साहित्य हे उपलब्ध आहे. लहान वयामध्ये त्यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली. पुढे अभिनव भारतची स्थापना केली. त्याच्या माध्यमातून खूप मोठं काम झालं. तरुण वयामध्ये त्यांनी विदेशी कापडाच्या होळीसारखं आंदोलन केलं. आपल्याला असं वाटेल की विदेशी कापडाची होळीचं आंदोलन काय, आता काय बाथरूममध्ये नव्हते काही जाळायचे कपडे. समोर इंग्रज अधिकारी असताना त्यांच्या देशाचे कपडे, त्यांचा स्वाभिमानाला छेद देऊन, त्यांचा अपमान करून त्या ठिकाणी ते कपड्यांची होळी करायची. त्याला उपस्थित राहिले लोकमान्य टिळक. त्या काळामध्ये लोकमान्यांसारखा नेता त्यांच्या सोबत आला म्हणजे विचारांची प्रगल्भता ही त्यांनी सुद्धा ताहून सुलाखूनच नक्की घेतली. असे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. पुढे काय करणार हे लहानपणी आपल्या लक्षात येतं. प्रत्यक्षामध्ये सावरकरांचे मातोश्री यांचं त्यांच्या 9व्या वर्षी निधन झालं. 13व्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्य देवतेचा फटका लिहिला. 13व्या वर्षी स्वातंत्र्य देवतेचे स्तोत्र लिहिले, जे आज सर्वदूर प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती लिहिली. सावरकर हे जहाल मतवादी जरी क्रांतिकारक असले तरी सर्व प्रकारच्या स्वातंत्र्य सेनानींचा त्यांनी आदर केला. 1901 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांनी LLBचं शिक्षण पूर्ण करून पुढचं शिक्षण घेण्याकरता ते इंग्लंडला गेले. तिथे बॅरिस्टर झाले. त्या ठिकाणी त्यांनी इंग्रजांविरुद्ध केलेलं काम, केलेल्या चळवळी, शस्त्रांचं जे काय देवाणघेवाण, शस्त्रांचा पिस्तुलांचा पुरवठा केला. त्यामुळे इंग्रज सरकारने त्यांच्यावर खटला भरून त्यांना अशी अट टाकली की तुम्ही हे सगळं माफीनामा लिहून द्या, यापुढे इंग्रजांच्या विरोधामध्ये मी काही करणार नाही असं आम्हाला आश्वासन द्या आणि ह्या कागदावर लिहून द्या, आम्ही तुमची बॅरिस्टरची पदवी तुम्हाला परत देऊन टाकू. त्या क्षणाला त्याच ठिकाणी ती पदवी सावरकरांनी फेकून त्यांच्याकडे दिली. अत्यंत स्वाभिमानी क्रांतिकारी कामामुळे इंग्लंडमध्ये त्यांच्यावरती खटला भरून त्यांना तुरुंगवासात डांबून त्यांना बोटीने भारताकडे आणलं जात असताना फ्रान्समधील मार्शलिस बेटावरती त्यांनी बोटीतून समुद्रामध्ये घेतलेली उडी ही जगप्रसिद्ध आहे. 1910 ही जगप्रसिद्ध ठरली आहे. आता मला असं सांगा की ही बोटीतून उडी मारली ते आपण बघतो, पण इतकं सोपं होतं का? सावरकरांनी बोटीतून उडी म्हणजे बोटीला असलेल्या संडासाच्या छोट्याशा खिडकीला फोडून, त्या काचेला फोडून, त्या बारीकशा काचेमध्ये अशी काच फुटते तेव्हा काही कटरनी कापल्यासारखी नीट कापली जात नाही, तिला काही कोने राहतात. त्याने उडी मारताना रक्तबंबाळ झालेले सावरकर आणि अशा रक्तबंबाळ परिस्थितीमध्ये खाऱ्या पाण्यामध्ये टाकलेली उडी, अशा प्रकारे पोहून जात असताना पाण्याच्या खालून पाठीमागून येणारे इंग्रज सैनिक, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मार्शलिस 15चा किनारा गाठला. परंतु
तिथे अनेक प्रकारचे अपवाद आहेत, आपल्याला माहीत नाही. परंतु त्या सैनिकांना फ्रान्सच्या भाषा समजली नाही का काही भ्रष्टाचार झाला की अन्य काही झालं, परंतु त्या सैनिकांनी त्यांचा विदेशी नागरिकांना कैद्यांना देण्या घेण्याचा परत करण्याचा करार नसताना सुद्धा सावरकरांना इंग्रजांच्या स्वाधीन केलं आणि पुन्हा एकदा सावरकर इंग्रजांच्या स्वाधीन झाले. इंग्रजांनी सावरकरांवर खटला भरला. डोंगरी, आपलं मुंबईला जे डोंगरी आहे, डोंगरी इथल्या न्यायालयामध्ये सावरकरांवर खटला चालला. जगामध्ये असं कुठलं असा कायदा नसेल की कायद्यामध्ये काय असतं, समजा 3-4 सेक्शननी समजा जर कधी खटला झाला, 3-4 पद्धतींनी झाला, तर सगळ्यात मोठी जी शिक्षा असते म्हणजे एका गुन्ह्यात 10 वर्ष झाली, एका गुन्ह्यात 3 वर्ष झाली, एका गुन्ह्यात 6 महिने झाली, तर या शिक्षा एकाच वेळा भोगायच्या असतात आणि मोठी शिक्षा जी आहे ती भोगताना ह्या शिक्षा त्याच्यामध्ये पार होतात. परंतु सावरकरांना डोंगरी न्यायालयामध्ये जो खटला चालून निर्णय दिला गेला की 25-25 वर्षाच्या 2 काळ्या पाण्याच्या जन्मठेपेच्या शिक्षा सावरकरांना दिल्या गेल्या. जगावेगळा न्याय. आणि त्याच न्यायालयामध्ये उभं राहून सावरकरांचा आत्मविश्वास म्हणतो की मला 60 वर्षाची शिक्षा देऊन मला 50 वर्षाची शिक्षा द्याल म्हणजे मी 60 साली सुटेल, तोपर्यंत तुमचं सरकार भारतात टिकणार आहे का? याला म्हणतात आत्मविश्वास. 27-28 वर्षाचं वय असेल, पत्नी 19 वर्षाची कल्पना करायला पाहिजे आपण. 50 वर्षाच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेला आपला नवरा जाणार आहे. त्या मातेनं सावरकरांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचं दीर तिथे त्यांना भेटायला घेऊन गेला. खटल्याच्या जाळ्यांच्या पलीकडे असलेले सावरकर, 27-28 वर्षाचे तरुण सावरकर, 19 वर्षाची त्यांची इकडे उभी असलेली बायको की जिला माहिती आहे की आपली पाठ फिरली की पुन्हा 50 वर्ष आपला नवरा आपल्याला दिसणार नाहीये. मुळमुळू रडत नाही बसले दोघ जण. वाईट वाटणं साहजिक आहे, परंतु डोक्यावर हात ठेवून, तिच्या डोक्यावर हात ठेवून सावरकरांनी तिला जो धीर दिला आहे तो प्रत्येकानं त्याला सलाम केला पाहिजे की अगं काडीचा संसार करून तर कोणी किडामुंगी सुद्धा, चिमण्या कावळे सुद्धा संसार करतील, परंतु सर्वोच्च बलिदान करण्याचं भाग्य सावरकरांच्या कुटुंबियांना मिळालेलं आहे. हे तू पद्धती ही सुद्धा किती महान आहे. ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर सावरकरांना एक अद्वितीय गीत सुचलं, जे कुठेही ऐकताना, त्याचं संगीत ऐकताना, ते देशभक्तीपर गीत ऐकताना रोमांच उभे राहतात. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. त्यांना माहिती होतं या ठिकाणी मी ब्रायटनच्या किनाऱ्यावर उभा आहे, याचं दुसरं टोक मात्र माझ्या मातृभूमीला भिडलेलं आहे. पाणी जातं आणि पाणी येतं की जणू काही माझ्या भारत मातेचे चरण स्पर्श करून माझ्या मातेला पाण्याचा अभिषेक हा समुद्र करतो आहे. अशा प्रकारची उदात्त भावना. त्या गाण्याचे बोल आणि त्याच्या प्रत्येक शब्दावरती एक स्वतंत्र व्याख्यानमाला होऊ शकेल. कधी संधी मिळाली तर तेही आपण त्या विषयावर बोलू. फक्त ने मजसी ने परत मातृभूमीला वरती. जातीभेद, अस्पृश्यता यावर सावरकरांनी कडाडून टीका केली. त्यांना जातीयता मान्य नव्हती, जातीभेद मान्य नव्हता, अस्पृश्यता त्यांना मान्य नव्हती. त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना जवळ केलं, सर्वांना स्वातंत्र्याच्या ह्या लढ्यामध्ये एकत्र घेतलं. आणि कोकणामध्ये त्यांनी पतित पावन मंदिराची स्थापना ह्या संपूर्ण देशात, जगात अशा प्रकारच्या कोणत्याही राजकीय सामाजिक पक्षाच्या व्यक्तीने किंवा समाज सुधारकाने अशा प्रकारचं पतित पावन ह्या संकल्पनेतलं मंदिर उभं केलेलं नाही. ज्या ठिकाणी त्यांनी आचार विचार याचं एकत्रीकरण, त्यांच्याबरोबर पंगत, त्यांच्याबरोबर भोजन, त्यांच्याबरोबर समानता, मानव म्हणून जगण्याचा अधिकार हा त्यांना दिला पाहिजे, माणसात आणलं पाहिजे, स्वातंत्र्य लढ्यात घेतलं पाहिजे, भारताचं उत्तम नागरिक बनवलं पाहिजे. ही अस्पृश्यता आणि जातीभेद
हा आपल्या हिंदुत्वाला बाधक आहे, बाधा करणारा आहे, अशा प्रकारे ठिकठिकाणी नोंदी सावरकरांनी करून ठेवल्या. पण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं लिहून ठेवणं, बोलणं आणि भाषण करणं आणि प्रत्यक्ष तो विचार कृतीमध्ये आणणं, याच्यामध्ये मोठा फरक असतो. विचार आणि कृती दोन्ही एकसारखं करणारे सावरकर होते. सावरकरांचं साहित्य म्हटलं 20,000 पानांचं साहित्य आहे. 20,000 पानांचं साहित्य सावरकरांचं. 27 वर्षाचा काळ त्यांचा तुरुंगामध्ये गेला. वयाच्या 27 वर्षाचा काळ तुरुंगामध्ये गेला. 20,000 पानांचं साहित्य आणि त्या तुरुंगवासामध्ये लिहायला कशाला काही नसताना मिळणाऱ्या कोळशाने भिंतीवरती काव्य लिहायचं, ते पाठ करायचं. काव्य लिहायचं, पाठ करायचं, पुन्हा पुसून टाकायचं, पुन्हा पुढचं लिहायचं. हे कोणत्या अवस्थेमध्ये? दिवसभर कोलू ओढला, दिवसभर काथ्या कुटला, रक्ताच्या उलट्या झाल्या, असह्य वेदना, उपासमार, चापकाचे फटके खाल्ल्यानंतर 3-3, 4-4 तास बेशुद्ध पडून राहिल्यानंतर एखादा माणूस उपाशी पोटी खाल्लेल्या माराने रक्ताची उलटी करून बेशुद्ध होऊन पडतो आणि उठल्यानंतर तो भारत मातेचं काव्य भिंतीवर लिहून पाठ करतो आणि पुढचं लिहायला घेतो. आणि असं पाठ केलेलं सगळं काव्य तुरुंगवासातून बाहेर पडल्यानंतर सावरकरांनी लिहून काढलं. त्यातून कमला नावाचं खंड काव्य, ज्याच्यामध्ये 6,000 ओव्या आहेत. 6,000 ओव्या आहेत. त्या 6,000 ओव्या त्यांनी भिंतीवर लिहून पाठ केलं आणि तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी ते लिहून काढलं. त्या अशा प्रकारच्या साहित्यामुळे सावरकरांच्या साहित्याला विश्व साहित्यामध्ये स्थान मिळालं. समर्पित, जहाल, त्यागमय, स्पष्ट, स्वच्छ अशा प्रकारचं साहित्य, तशाच प्रकारचे विचार. सावरकरांचं मला सांगा, समजा सुटून परत आले असते आणि त्यावेळेला पत्नी पण भेटली असते, माणूस विचार काय करेल? 50, आता समजा मी 28 वर्षाचा आहे किंवा याच्या वर्षाचं 27 वर्षाचा आहे, परत आल्यावर 50 वर्ष 77 वर्षाची, बायको 19 वर्षाची आहे, म्हणजे किती? ती 70 वर्षाची 60 वर्षाची होईल. अहो करायचं काय जगून? कशाला पाहिजे हे? करा ना माफी. सामान्य विचार आणि असामान्य व्यक्तिमत्व याच्यामध्ये हाच फरक असतो. सामान्य विचार, असामान्य व्यक्तिमत्व याच्यामध्ये हा फरक असतो. आपल्याला शेवटपर्यंत अन्याय झालेला स्वातंत्र्यवीर क्रांतिकारक एक अग्रस्थानी अनेक क्रांतिकारिकांनी केलेलं आहे. आपल्याला असं म्हणता येणार नाही का हे एकमेव. अनेक क्रांतिकारिकांनी त्यांच्या परीनं त्यांच्या भारतमाते त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, नेल्सन मंडेला असतील, 27 वर्षाचा कारावास नेल्सन मंडेलांना सुद्धा भोगला त्यांनी. पण नेल्सन मंडेलांना भारत सरकारने भारतरत्न दिलं, भारत सरकारने नेल्सन मंडेलांना दिलं. त्यांनी काम केलं आफ्रिकेत. पण भारतासाठी काम करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिवाजी पार्कवर मुंबईला जो आनंदोत्सव स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झाला, त्याचं आमंत्रण सुद्धा दिलं गेलं नाही. उलट पाकिस्तानचे पंतप्रधान भारतामध्ये 10 दिवसाकरता या उत्सवाकरता येणार आहेत म्हणून सावरकरांना तुरुंगात ठेवलं गेलं. गांधी हत्येमध्ये आरोपी क्रमांक 6 म्हणून ते खटल्यातले एक आरोपी होते. हा इथला इतिहास. तिकडे ठेवल्यानंतर त्या जेलमध्ये, सेल्युलर जेलमध्ये, बारी नावाचा राक्षसी प्रवृत्तीचा जेलर, त्याने अनन्वित अत्याचार केले. अहो ते शरीर कृश होईल नाही तर शारीरिक मानसिक यातना 24 तास वर्षानुवर्ष झाल्यानंतर दुसरं काय होणार? अटल बिहारी वाजपेयींनी बरं का अतिशय सुंदर शब्दामध्ये सावरकरांचं वर्णन केलेलं आहे की त्यांनी सगळ्या उपाध्या देऊन टाकल्या त्यांना, की सावरकर म्हणजे तेज, त्याग, तप, तत्व, तर्क, तीर, तलवार, स्वातंत्र्यासाठी अस्वस्थता, स्वातंत्र्य मिळण्यासाठी तळमळ, तितिक्षा, तिखटपणा. सावरकर म्हणजे देशासाठी सर्वोच्च समर्पणाचं सर्वोच्च उदाहरण.
सावरकर इतक्या कमी शब्दामध्ये अटलजींनी मांडले. सावरकरांच्या साहित्याला उंची होती, सावरकरांच्या साहित्याला खोली होती, पण त्यांनी भारतभूमीवरचा पाय कधी खाली वर होऊ दिला नाही. तो पाय नेहमी त्यांनी भारतभूमीवरच ठेवला. सावरकरांनी भारतभूमीसाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांना हे दाखवून दिलं की भारतामध्ये स्वातंत्र्य सैनिक रुपी सिंह आणि वाघ राहतात, त्या प्रवृत्तीची माणसं. त्यामुळे कोणीही फार काळ ह्या देशावर अन्याय करू शकत नाही. सावरकरांनी जोसेफ मेगनीचं जे चरित्र आहे ते मराठीमध्ये करून भारतामध्ये चुपचाप पाठवलं. त्यांच्या बंधूंद्वारे त्यांनी टाईप करून घेऊन प्रकाशित करून घेतलं. स्वातंत्र्य समर नावाचं पुस्तक लिहिलं. हे सगळं झाल्यानंतर अनन्वित अत्याचार, वेदना, त्रास आपल्या सरकारकडून, आपल्या माणसांकडून, इंग्रजांकडून झाले. त्याचं माणसाला काय माहिती का, परक्याचं कधी दुःख वाटत नाही. परक्याचं दुःख वाटत नाही. शत्रू तर शत्रूच आहे, समोरचा प्रतिस्पर्धी आहे तो प्रतिस्पर्धीच आहे, अन्याय करणारा तो अन्याय करणारच आहे, निवडणूक लढवणारे तो करणारच आहे. घरचे जे वेळेला आपल्याला साथ देत नाही किंवा घरचे जे वेळेला आपल्याशी बेईमानी करतात किंवा घरचे ज्या वेळेला आपल्याला पुरेशी साथ देत नाही किंवा आपल्याच माणसांपासून दुःख होतं किंवा साथ देत नाही, त्यावेळेला माणसाला जास्त दुःख होतं. 26 फेब्रुवारी 1966 प्रायोपवेशन माध्यमातून सावरकरांनी आत्मार्पण केलं. अनेक दिवस हे आत्मार्पण चालू असताना प्रायोपवेशन म्हणजे काय, ही प्रक्रिया म्हणजे काय, हे कोणी करावं, कधी करावं, कसं करावं, का करावं, या संदर्भामध्ये सविस्तर लेख माझ्या माहितीप्रमाणे केसरी असेल किंवा अशा त्या वेळच्या मासिकामध्ये तो प्रसिद्ध झाला प्रायोपवेशन विषयावरती. आणि अशा प्रायोपवेशन प्रक्रियेमधून भारताचा हा महान स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिकारकांचा मेरुमणी हा देवाघरी गेला. मग हे आज आपण व्याख्यान का ठेवलं? ह्या व्याख्यानमालेतून 30 दिवसाची ही व्याख्यानमाला असते. ह्या 30 दिवसाच्या व्याख्यानमालेमध्ये विविध अंगाने, विविध पैलूंनी, विविध विषयांवर व्याख्यानं घेतली जातात. आज शतक महोत्सवी वर्षामध्ये सुद्धा त्याच प्रकारची रचना चालू आहे आणि लोक मोठ्या भक्तिभावाने अत्यंत जो ह्या व्याख्यानमालेला ऐकायला येणारा जो श्रोतृवर्ग आहे तो अतिशय तज्ज्ञ असतो. कुठं काही वेळ घालवायचा नाही म्हणून संध्याकाळी येऊन बसणारा श्रोतृवर्ग नसतो. अतिशय चोखंदळ अशा प्रकारचा श्रोतृवर्ग. आणि त्याच्या पुढे बोलताना आपल्याला भान ठेवून तपशीलवार बोललं पाहिजे, मुद्देसूद सांगितलं पाहिजे, याचं भान ठेवून वक्त्याला सुद्धा बोलावं लागतं. अशा प्रकारची परंपरा असलेली ही व्याख्यानमाला. मग आपण ऐकायचं का? तर थोर पुरुषांची चरित्र ऐकायची किंवा वाचायची, मोठ्या माणसांचं ऐकायचं किंवा पाहायचं आणि ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा की आपल्याला जे जीवन दिलेलं आहे, सत्कर्म योगे वय घालावावे, सर्वमुखी मंगल बोलवावे. जीवन जगताना स्वतःपुरता जिवंत किडामुंगी सुद्धा जगतं. आपण आणि आपलं कुटुंब त्यांच्यासाठी कर्म करणं हे आपलं कर्तव्य आहे, तो कर्तव्याचा भाग आहे. पण स्वतःबरोबर जगताना समाजासाठी जगणं, माझ्या राज्यासाठी जगणं, माझ्या देशासाठी. आम्हाला तर एकच विचार शिकवला गेलेला आहे, राष्ट्र प्रथम. कुठलाही राष्ट्राच्या पुढे कुठलाही विचार असू शकत नाही. आपल्या जीवनाचं कुठल्याही क्षणाला कुठल्याही प्रकारचं बलिदान देण्याचा विचार आपण मनामध्ये ठेवला पाहिजे. राष्ट्र प्रथम, नंतर सर्व काही. त्या स्वातंत्र्य सैनिकांनी दोन्ही, ज्यांचा आज आपण अभ्यास केला आणि ज्यांचा आपण आज ऐकला नाही, अशा सर्वच स्वातंत्र्य सैनिकांनी किंवा क्रांतिकारकांनी आपल्या कुटुंबियांचा स्वतःचा जर विचार केला असता तर भारत माता कदापि स्वतंत्र झाली नसती. आज या स्वतंत्र भारतामध्ये राज्यघटनेच्या आधारावर चालणारी ही लोकशाही, फार सुखी आहोत. राज्यघटनेच्या आधारावर कायद्याचं राज्य आहे, अतिशय सर्व नियमशीर पद्धतशीर चालणार आहे.
अशा स्वतंत्र भारतामध्ये जे आपण जगतो आहे ती ह्या क्रांतिकारकाची आणि स्वातंत्र्य सेनानींचे केलेल्या कष्टाचं फळ म्हणून आज आपण जगतोय. त्यांना पुन्हा एकदा आपण वंदन करूया. आणि मला ह्या व्याख्यानमालेमध्ये आणि अशा प्रसंगी आणि या अशा मुद्द्यावर शतक महोत्सवी वर्षामध्ये बोलण्याची संधी दिल्याबद्दल व्याख्यानमाला आमचे व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांतजी बेणी, आमच्या बाफणाताई आणि सर्व कार्यकारी मंडळाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं श्रोतू वर्गाचं यांना मी धन्यवाद देतो. आणि आज 28 तारखेलाच आपले आवडते साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे एक फ्री चॅनल आहे. आपल्या येथे केबल टीव्हीवर जर साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा. साई लीला एक आध्यात्मिक सहवास.